नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वतः कसं अपडेट राहायचं हे सांगणार आहे। मित्रांनो, स्वतः अपडेट करा। एक तर समाज माध्यमावर, व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये, त्यानंतर इंस्टाग्रामला किंवा इतरांची मदत घ्यायची गरजच भासणार नाही, किंवा तिथे जाऊन चर्चासत्र राबवणे, या कुणाचं तर काहीतरी बोलणे, माहिती नसताना दुसरीच माहिती ऐकणे आणि ती माहिती ऐकून आपण आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणे आणि शासनाला साधारणपणे या गोष्टीचा करावा आहे। मित्रांनो, सरळ कारण विद्यार्थ्यांच्या समस्या अनेक झालेल्या आहेत। अभियोग्यताधारक नेमकं ज्यांना समस्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता येत नाही। शिक्षण आयुक्त कार्यालयाने सरळ सांगितलंय, समाज माध्यमावरील गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू नका। मी सुद्धा तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय, विद्यार्थी मित्रांनो, जे लोक तुम्हाला ऑथेंटिक माहिती देतात, व्यवस्थितरित्या तुम्हाला समजतंय, त्याच लोकांना फॉलो करा। जास्त करून कुणालाही फॉलो करून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामधील संभ्रम वाढवायचा नाहीये। हे एक सोशल प्लॅटफॉर्म आहे। प्रत्येकाचं व्यक्ती प्रत्येक विचारानुसार त्याचं वक्तव्य मांडत असतो। जे काही ऑफिशियल आहे मित्रांनो, त्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डीएड किंवा बीएड करणाऱ्या अभियोग्यताधारकांना मनामध्ये कायम एक निराशा निर्माण झालेली आहे, निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे। ती म्हणजे जागा निघत नाही, शासन भरत नाही, अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत आणि पेपरमध्ये फ्रॉड होतात। मित्रांनो, IBPS मध्ये अजिबात फ्रॉड झालेला नाही, शिक्षक भरतीमध्ये कसलाच फ्रॉड नाही। विद्यार्थ्याला प्रामाणिकरित्या पडलेले मार्क आहेत, त्याच्यामध्ये कुठलीच गफलत नाहीये। याला मी सपोर्ट करतो, मान्यता देतो आणि विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः या परीक्षा बघितलेल्या आहेत। IBPS अजिबात या परीक्षेमध्ये, शिक्षक भरतीमध्ये अजिबात फ्रॉड केलेला नाही। आपलं दुसरं नॉर्मलायझेशन वगैरे काय झालं नाही, सरळ जेवढे आपल्याला मार्क मिळाले तेवढे आपण पाहिलेले आहेत। कारण नॉर्मलायझेशन म्हटल्यानंतर पॉइंट मध्ये मार्क येतात, आपले कुणाचेच पॉइंट मध्ये आलेले नाही। विद्यार्थी मित्रांनो, 200 मार्काचा पेपर होता, 200 पैकी चांगलेही गुण आहेत, काही लोकांना कमी पण गुण आहेत। त्यांच्या कर्मानुसार त्यांना गुण पडलेले आहेत। कर्म म्हणजे त्यांनी केलेला अभ्यास, लक्षात घ्या, याचा दुतर्फा अर्थ काढू नका। आता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला राहायचंय अपडेट, शिक्षक भरतीच्या बाबतीत अपडेट राहायचंय। आणि आता तुम्हाला नाकारून चालणार नाही। टीईटी परीक्षा क्रॅक करा म्हटलं सरकारने, करावीच लागेल। सीटीईटी करा क्रॅक, करावीच लागेल। टेट मध्ये चांगले गुण घ्यावेच लागतील, तरच तुम्हाला गव्हर्नमेंट शिक्षक होता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मधला मार्ग कुठलाच राहिलेला नाही आणि शोधायचा प्रयत्न सुद्धा करू नका। प्रामाणिक मी तुमचा मोठा भाऊ म्हणून एक समजा किंवा छोटा भाऊ म्हणून समजा, पण कुठल्याही अफवाला जोपर्यंत सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत त्या अफवाच्या मागे जायचं नाही। आता शिक्षक भरतीमध्ये आता ज्या काही ऍडव्हर्टायझिंग आले, प्रिफरन्स आले, ज्या विद्यार्थ्यांना समस्या होती त्या विद्यार्थ्यांनी एका मेलमध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाला कळवायला पाहिजे। त्यांनी 4-4, 5-5, 6-6, 10-10 मेल केले मित्रांनो, आणि शिक्षण आयुक्त कार्यालयाने सांगितलं, तुमची एक समस्या असेल तर एकच मेल करा, त्याला उत्तर देता येईल। तुमच्या 1000 समस्या आहेत, 1000 मेल करून चालत नाही। एकाच मेलमध्ये 1000 समस्या मांडून तुम्ही एकदाच पाठवा मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला आणि शासनाला जो काही योग्य निर्णय घेता येईल त्याला सोयीस्कर ठरणार आहे। प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, अनेक स्पर्धा परीक्षा बघितल्या, पण शिक्षक भरती सारखं अपडेटेड आणि शिक्षण आयुक्त कार्यालयातील जे काही कामकाज चालतं ते एकदम बेस्ट आहे मित्रांनो। दुसरीकडे जर कुठली स्पर्धा परीक्षा बघितली, आपल्या कॅन्डिडेटची दखल सुद्धा घेतली जात नाही मित्रांनो, आणि कॅन्डिडेटला सरळ सांगितलं जातं, तुम्ही मेल करा किंवा जे काही हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर कॉल करा, पण त्यानुसार कारवाई होत नाही दुसऱ्या इतर याच्यामध्ये। पण या आपल्यामध्ये सर्व गोष्टीवर बारकाईने कारवाई होत आहे। आता एक नवीन अपडेट आलेले आहे। कोणते अपडेट बघा मित्रांनो, डबल संधी भेटत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, स्वप्रमाणपत्र भरण्याची डेट निघून गेली, शिक्षक भरती प्रक्रिया चालू झाली, तरी पण शासनाने अजून एक नियम काढला, जे विद्यार्थी लोक राहिलेले आहेत ते स्वप्रमाणपत्र भरायचे आहेत। स्वप्रमाणपत्र दाखल करा, याला संधी मिळणार आहे। नवीन
सेकंड फेज मध्ये विद्यार्थी मित्रांनो अशी संधी कधीच मिळणार नाही. त्यामुळे अपडेटेड तर राहावंच लागेल आणि ते अपडेट आपल्या स्वतःमध्ये अपडेट कसं घडवायचं सांगतो. इकडे बघा, तुमचा मोबाईलचा हा स्क्रीन आहे. या स्क्रीनवर तुम्हाला क्रोम तर माहीतच असेल मित्रांनो. क्रोम तर सर्वांनाच माहीत असतं आणि क्रोम माहीत असेल तर या क्रोमला एकदा ओपन करा मित्रांनो. गुगल क्रोम म्हणतात त्याला, काही वेगळं नाहीये. तुम्हाला ते शिकायचंय फक्त, बस विषय करायचे. गुगल क्रोमवर आला. आता हे गुगल चालू झालं. इथे सरळ सरळ तुम्हाला टाईप करायचंय महा टीचर. बघा इथे काय करायचंय, महाराष्ट्र टीचर एवढंच टाईप. रिक्रुटमेंट 2000 जे काय आहे ते 2022 आपल्याला ओपन करायचं आहे. आता लक्षात घ्या, इथं आपण ओपन केलं, ठीक आहे. महाराष्ट्र टीचर रिक्रुटमेंट 2022 आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये 2022 कुठं आहे इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. आता बघा हे फुल स्क्रीन करतो. आता इथे पाहू शकता तुम्हाला 2022 मिळालेलं आहे. आता इथे लक्षात घ्या, शासनाने इथे या वेबसाईटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, त्यानंतर उपमुख्यमंत्री, पुन्हा नंतर दुसरे आपले उपमुख्यमंत्री, त्यानंतर आपले जे काही माननीय शिक्षण मंत्री, त्यानंतर हे जे काय IAS लेवलचे जे काही एज्युकेशन आहे स्पोर्ट डिपार्टमेंटचे आयुक्त, त्यानंतर आपले मांढरे साहेब, म्हणजे हे या सर्वांच्या जेव्हा आपल्याला फोटो दिसतील तेव्हा तिथल्या नोटिफिकेशन बघायला विसरायचं नाही. न्यूज बुलेटिन ओपन करायचे मित्रांनो. आणि इथे डॉट मध्ये तुम्हाला इथे दिसतंय का बघा बरं, इथे बघा न्यूज दिसते, त्याला परत ओपन करायचं. तुम्हाला एक PDF डाउनलोड होईल आणि या PDF ला डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सूचना मिळून जातात आणि या सूचनावर विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त विश्वास ठेवायचा. आता ही जर कोणी मांडत असेल, या सूचनावर जे कोणी काम करत असतील तेच खरं ठरवायचं. आता मित्रांनो इथे पाहू शकता 15 तारखेला काय नोटिफिकेशन आली. तर 15 तारखेला त्यांनी काय सांगितलं, पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पद भरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. म्हणजे शासनाच्या निर्णयानुसार ती शिक्षक भरती करण्यात येत आहे. याच्यावर भरपूर चर्चा मित्रांनो, नको तेवढ्या चर्चा. ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर, फेसबुकवर, त्यानंतर इंस्टाग्रामवर, युट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये. अरे काय यार, असं करून चालणार आहे का? आपण भावी शिक्षक होणार आहोत, आपल्याला नियमानं जायचे, नियमानंच आपल्याला काय करायचंय, व्यवस्थितरित्या शिक्षक भरतीमध्ये सामील व्हायचंय. परवा एक व्हिडिओ बनवलो, उदाहरणार्थ सांगतो. मुलाखती एकाच 3 बोलवले जातील, 3 व्यक्ती वेगवेगळे असतील, सर पैसे चालणार तिथे. अरे मित्रांनो, 3 व्यक्ती त्या संस्था चालकाच्या ओळखीची नसणार आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर आता इथे निगेटिव्ह झालात म्हणजे तुम्ही मुलाखतीला गेल्यानंतर किती निगेटिव्ह असणार आहात. सरळ जावा, शिस्तीत जायचं. जे काही प्रश्न विचारतील आपल्याला त्यांचे सरळ उत्तर द्यायचे. त्यांना आपण विचारू शकतो माझा का नंबर लागला नाही नंतर, पण अगोदरच तुम्ही जर असं मांडत असाल इथे गफळा होईल, इथं घोटाळा होईल, तर विद्यार्थी मित्रांनो स्वतः मनाने खचताय, इतरांना पण खचवताय आणि तुम्ही एक वेगळंच वातावरण निर्माण करताय. लक्षात घ्या, 3 व्यक्ती जात आहेत तर 3 व्यक्ती अनोळखी असणार आहेत. कोण पाठवलेले? शिक्षण आयुक्त कार्यालयाने पाठवलेले. हे जे काय मनामध्ये ठेवताय तुम्ही, हे आत्ताच्या आत्ता काढून टाका. तुम्हाला भविष्यात शिक्षक व्हायचे, त्यासाठी 4 शब्द वाचा. 1 ते 10वी पर्यंत प्रश्न विचारतायत, कोणते प्रश्न विचारू शकतात याच्यावर काम करा. कोणते प्रश्न विचारू शकतील आपल्याला. साधं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साध्या गोष्टी जर म्हणायला लावल्या, तुम्हाला राष्ट्रगीत म्हणायला लावलं, राष्ट्रगान म्हणायला लावलं, तिरंग्या झेंड्याचा आकार विचारला, या साध्या गोष्टी आल्या पाहिजे का नाही, त्या गोष्टीवर अभ्यास करायला सुरुवात करा. कारण जर बघितलं मुलाखतीमध्ये तुम्हाला शैक्षणिक विचारलं जाणार नाही, तुम्हाला शिकवायला येते काय विचारलं जाणार नाही, तुम्हाला नॉलेज किती आहे शिक्षक होण्यासाठी, लेवल तर 10वी पर्यंतचीच असणार आहे. पण या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता या मुलाखती मित्रांनो हे काही नवीन आलेलं आहे असं नाही. 2000 सालापासून चालत आलेलं आहे मित्रांनो. 2000च्या अगोदर पासून 1991 1995 आपल्यापेक्षा बुजुर्ग होणाऱ्या लोकांना इंटरव्ह्यू बेस झाला होता का, इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारले होते, कॉमन प्रश्न काय विचारूनच सिलेक्शन झालं होतं का, एकदा विचारा. त्यामुळे त्याबद्दल निगेटिव्ह राहू नका. विद्यार्थी मित्रांनो, मी सातत्याने प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना एक मोटिवेट करत असतो आणि पॉझिटिव्ह माहिती तुमच्यापर्यंत यावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो.
त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलं नाही तर कमेंट करून सांगा सर हे तुमचं अजिबात आम्हाला आवडलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या सर्व गोष्टीला कंटाळून शिक्षण आयुक्त कार्यालयाने सरळ सांगितलेलं आहे की बघा तुम्ही फक्त आणि फक्त कशावर विश्वास ठेवायचे, न्यूज बुलेटिनवरच विश्वास ठेवायचे. ज्या काही माध्यमातून पदभरती योग्य माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवा. उगाच चर्चासत्र राबवून चर्चासत्र मीटिंग घेऊन अशा गोष्टी करून विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ वाया घालवू नका. माझं सुद्धा स्पष्ट मत आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देण्याचा प्रयत्न शिक्षण आयुक्त कार्यालयातून करण्यात आलेला आहे आणि व्यवस्थितरित्या वेळोवेळी एवढे नोटिफिकेशन देतात, वेळोवेळी नियम सांगतात. अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन झालं नाही, अशा पद्धतीने तुम्हाला प्रिफरन्स आलेले नाही, अशा पद्धतीने एवढ्या जागा या विभागात आहेत याची बिंदू नावावली झालेली आहे, एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो पुढली प्रोसेस काय होणार आहे हे इथं तुम्ही पाहू शकता, अपडेटेड राहू शकता. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त महा टीचर recruitment.org या वेबसाईटवर मिळत असतात. विद्यार्थी मित्रांनो आपण दुसऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवून चर्चेचं उदाहरण आणायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो आता मी सुद्धा मार्गदर्शन क्लास घेत असतो, विद्यार्थ्यांना अपडेट देत असतो. मला आमच्या एका पाहुण्याने म्हटलं की टीईटी नसताना सुद्धा फॉर्म भरता येतो, डीएड वाल्यांना पवित्र पोर्टलला नोंदणी करता येतं. अरे बाबा नो नाही येत, नाही येत त्यांनी म्हटलं ना. अरे असे प्रश्न जर तुमचे कायम असतील तर तुम्ही जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी योग्य माहिती मिळवत नाही की ते लक्षात येतं. बाय प्रोसेस सर्व माहिती काढायची. शिक्षक होण्यासाठी काय लागतं, डीएड झाले, बीएड झाले, एमपीएड झाले, डीपीएड झाले, काय असेल ते त्याच्यामध्ये मला काय करणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे हे सर्व काढल्याशिवाय पाऊल टाकायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. सुरुवातीला झालं 12वी कॉमर्स, त्यांनी केलं बीए, त्यानंतर केलं एमए, त्यानंतर केलं बीकॉम, त्यानंतर केलं एमकॉम. बीकॉमचं क्वालिफिकेशन टाकलं, एमकॉमचं टाकलं नाही, एमएचं टाकलं नाही, बीएचं टाकलं नाही आणि प्रिफरन्स आलेच नाही. अशा काही केसेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्स का आले नाहीत याचं कारण जर शोधलं, बीकॉमला 10वी पर्यंत शिकवायला विषयच नाही. लक्षात घ्या कोणता विषय मांडावा लागेल. जास्तीत जास्त लोक ते प्रयत्न करताय सध्या गणित मांडण्याचा, मग त्यांना सुद्धा संधी मिळेल का नाही मिळेल याबद्दल अजून शंका व्यक्त केली जात आहे. आता बऱ्याच लोकांचं असं असतं इंजिनिअरिंग झाले, बीएड झाले, इंजिनिअरिंगचे विषय टाकले, लास्ट इयरचे टाकले, त्यांना काय आलं नाही, प्रिफरन्स आली नाही. कुणाची चूक झाली, त्यांची चूक झाली का, आयुक्त कार्यालयाची चूक झाली का? आपण टाकलेले विषय हे 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकवण्यासाठी असतात का हे आपण पडताळणी केलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो काही लोकांना बीएड ला ऍडमिशन भेटलंय, त्यांना आहे 45%, पाहिजेत किती 9वी 10वी 11वी 12वी सोडून शिकवण्यासाठी 50% पाहिजे. 45% बीएड करून काय उपयोग झाला? त्याला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो योग्य माहिती काढणं गरजेचं आहे, व्यवस्थितरित्या त्यावर गोष्टीवर अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी सांगितल्या शासनाने त्या पास केल्या तरच आपण शिक्षक होऊ इच्छिणार आहोत किंवा शिक्षक होण्यासाठी आपण हक्कदार असणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो अजून एक याच्यातली महत्त्वपूर्ण अपडेट आता येते बघा. स्पष्ट सांगितले बाबांनो समाज माध्यमावर, म्हणजे आमच्यासारख्या लोकांना सांगितलं बरं हे लक्षात ठेवा आणि सांगायला पाहिजेच होतं. कारण कुणी आले काही माहिती झाले त्यानंतर काय व्हायले, ज्यांची कॉन्टॅक्ट समाजामध्ये पसरलेले आहेत त्यांना त्रास व्हायला लागला. मित्रांनो त्रास म्हणजे मला सुद्धा असे कॉल येतात, सर मी एक व्हिडिओ बघितला होता, अशी माहिती दिली जी की चुकीची होती. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अशी माहिती मिळत असेल त्याला पडताळून पाहायचं म्हटलं तर अशीच पत्रक वाचावं लागेल, न्यूज बुलेटिनवर विश्वास ठेवावा लागेल आणि न्यूज बुलेटिनवरच खरा विश्वास ठेवणं तुमचं काम आहे. मित्रांनो लक्षात घ्या समाज माध्यमावर उदाहरणार्थ टेलिग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम चुकीची माहिती, स्वतःची चुकीची मत प्रदर्शित करून पात्र अभियानामध्ये प्रशोभ किंवा संभ्रम निर्माण चितावणी देणारे, उमेदवारामध्ये नैराश्याची भावना निर्माण करणारे व त्याचे समर्थन करण्याविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे चुकीच्या माहितीला नक्कीच त्याच्यावर कारवाई केली पाहिजे मित्रांनो, कारण चुकीची माहिती विद्यार्थ्यापर्यंत गेली नाही पाहिजे. हे आमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे मित्रांनो. का तर आमचे अनेक लोक फॉलोअर्स असतात, म्हणजे आम्हाला सर्व माहिती
शहानिशा करूनच विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. नसता सरळ सरळ तुम्हाला एखादी गोष्ट माहित नसेल तर सरळ काय करायचं, या गोष्टीबद्दल मला ज्ञान नाही, तो विद्यार्थी योग्य ठिकाणी विचारणा करेल, त्याला गैरसमज होणार नाही, त्याला व्यवस्थितरित्या ती माहिती कळेल आणि तो विद्यार्थी बी पॉझिटिव्ह राहील. बरोबर. चुकीची जर माहिती देत राहिला त्याला तर तो विद्यार्थी काय होईल, मनाने नकारात्मक बनेल आणि अभियोग्यता धारक म्हणून तो येणाऱ्या परीक्षेसाठी उत्सुक नसणार आहे, संभ्रम अवस्थेमध्ये असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवर तुम्ही सुद्धा बारकाईने नजर ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं बघा, त्यांनी म्हटलेलं आहे लोकसभेच्या अगोदर 2024 लोकसभेच्या अगोदर तुम्हाला काय भरती प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. यदा अवकाश जर भरती प्रक्रियेमध्ये काही अडचण आली तर लोकसभेनंतर मित्रांनो, लोकसभेचे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता कमी प्रमाणात असते, विधानसभेला मोठी आचारसंहिता असते जे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे मित्रांनो. तोपर्यंत आपली शिक्षक भरती संपूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. बी पॉझिटिव्ह आणि थिंक चांगलं व्यवस्थित करा. त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय सांगितले बघा, स्वप्रमाणपत्राबद्दल एक माहिती दिलेली आहे बघा इथे. ही माहिती खूप महत्वाची आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीवरील कारवाई भविष्यात करण्यात येईल. यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणामुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण बनले किंवा दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. साधारण मला सुद्धा 25-30 कॉल आले की सर स्वप्रमाणपत्र भरलं नाही. मग मी त्यांना म्हटलं यावेळेस तर शासनाने काही कुठलं निर्णय घेतलेला नाही आणि शासनाने पुढल्या टप्प्यात घेतला तर त्याचा अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर देऊच आपण, असं सांगण्यात आलेलं आहे. माझ्याकडून तर मेसेज हा गेलेला आहे, पण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पण मेसेज पोहोचतो आणि तुमच्याकडे पासून जर काही लोक राहिलेले असतील त्यांना पण सांगा की दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करता येणार आहे, नवीन भरता येणार आहे, त्याच्यामध्ये बदल करता येणार आहे, शिक्षण ऍड करता येणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये. त्यामुळे निश्चितपणे राहा, ज्यांचं राहिले त्यांना नक्कीच संधी मिळणार आहे मित्रांनो. अशी संधी मिळत नसते मित्रांनो इतर डिपार्टमेंटमध्ये. खऱ्या अर्थाने या डिपार्टमेंटला सॅल्यूट मारल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो. खरंच पारदर्शक व्यवस्थितरित्या भरती चालू आहे. आता त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मदत लागते सर्वात प्रथम कुठल्या युट्यूबरला, कुठल्या व्हॉट्सअपच्या ऍडमिनला, कुठल्या टेलिग्रामच्या ऍडमिनला किंवा कुठल्या सदस्याला तुम्ही मेसेज करण्या अगोदर त्या गोष्टी सर्वात आधी म्हणजे edu2022@gmail.com या मदत कक्षाची मदत घ्यायची आहे. लक्षात घ्या, या ईमेलवर तुम्ही मेल केल्यानंतर तुम्हाला मेलच्या उत्तर येण्याची वाट बघायची. त्यांना लगेच 10 मिनिटांनी लगेच उत्तर येईल असं नाहीये. जरा 1-2 दिवस गेल्यानंतर त्या मेलची पडताळणी करू शकता, पण त्यांना वेळ देऊ शकता ना. याच मेलवर लाखो जर मेल दिसत असतील प्रत्येकाचे तर ती पण व्यक्ती किती मेल चेक करणार आहे, कॉमन कोणते प्रॉब्लेम आहेत त्यांना कसं समजणार आहे. त्यांचे प्रतिनिधी जोपर्यंत ते सर्व चेक करत नाही तोपर्यंत ते समजणार नाही, आपल्याला रिप्लाय मिळणार नाही. त्यामुळे स्वच्छ आणि मराठी अक्षरामध्ये आपली समस्या या मेल आयडी वर तुम्ही पाठवू शकता. एकाच मेलमध्ये आपल्या सर्व समस्या, लक्षात घ्या, एक मेल आहे, एक मेल मध्ये या परीक्षेच्या जेवढ्या समस्या आहेत, तुमचं नावामध्ये काय गडबड झालेली आहे, काय काय झालेलं आहे, सर्व तुम्ही मेल करू शकता मित्रांनो. म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी कुठे भेटणार आहेत, पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल सगळ्या वेबसाईटवर भेटणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे त्याची सर्व मदत कार्य तुम्हाला तिथूनच घ्यायचं आहे. इतर ठिकाणी चर्चा करून उपयोग नाहीये विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे थांबवा आणि आपल्या अभ्यासावर फोकस करा. ज्यांना वाटतं की बाबा आपण डायरेक्ट विदाउट इंटरव्ह्यू सिलेक्ट होतो त्यांनी विदाउट इंटरव्ह्यू साठी तत्पर राहा, कागदपत्र रेडी ठेवा. त्यानंतर ज्यांना वाटतं की विथ इंटरव्ह्यू सहित आपलं सिलेक्शन होणार आहे, थोडाफार मित्रांनो 1ली ते 10वी पर्यंतचा आपला एक आराखडा बनवा, 2 पेजवर लिहून काढा. काय विचारू शकतात आपण अंदाज बांधणं गरजेचं आहे.
संस्था चालकांना काय विचारू शकता, तुम्ही नोकरी करू शकताय का, तुमचं नाव काय, तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्हाला काय येतं, जनरल नॉलेज माहीत आहे का, यावर सुद्धा 10-5 प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे मित्रांनो या गोष्टीवर जास्त फोकस करा. जे की गैरव्यवहार आहेत त्या गोष्टीवर जास्त फोकस करू नका, कारण पवित्र पोर्टलला 3 जागा या प्रत्येक संस्थेला एवढं पण पवित्र पोर्टल हे नाही मित्रांनो, अभ्यासू पवित्र पोर्टल आहे. अधिकारी लोक तिथे काम करतायत म्हटल्यानंतर त्यांना माहित आहे ओळखीचा व्यक्ती पाठवल्यानंतर काय होऊ शकतं. त्यामुळे तिन्ही व्यक्ती जे की एका जागेसाठी 3 व्यक्ती जाणार आहेत, तिन्ही व्यक्ती त्या संस्था चालकाच्या ओळखीचे नसणार आहे अशी खात्री बाळगू. आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीला संपूर्ण अभियोग्यताधारकाच्या सपोर्ट असला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो जिथे अन्याय होतो तिथं नक्कीच आपल्याला उभा टाकायचा आहे आणि आपल्याला त्याची काय माहिती मिळवायची आहे. का होतोय, काय कारण आहे, कोणत्या गोष्टी कमतरता आहेत, माझ्यात काय कमी आहे, या सर्व गोष्टी तर आपल्याला त्यात मिळवण्याचा हक्क असतोच विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या सर्व गोष्टीवर काम करत राहा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला सोडलेला आहे, नक्कीच तुमचे मत मांडा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.